कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे एलसीबीचा जुगार अड्ड्यावर धडक छापा, 15 आरोपी अटकेत, 4 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे। कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे हॉटेल तिरंग्याच्या पाठीमागे चालणाऱ्या एका मोठ्या तिरट जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकून 15 जणांना रंगेहात पकडले। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। कर्जत, श्रीगोंदा, श्रीरूड आणि इंदापूर भागातील 15 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। सदरच्या कारवाईत जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहनांसह एकूण 4,10,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरूच आहे। जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात एलसीबीची ही धडक कारवाई अशीच पुढे सुरू राहणार आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।